नमस्कार, मी सुमित शंकर सावंत आणि तुम्ही पाहताय TV9 मराठी। या बातमीपत्रामध्ये आपण संपूर्ण राज्यभरातल्या 36 जिल्ह्यातल्या महत्त्वाच्या 50 बातम्यांचा वेगवान आढावा घेऊयात। नागपुरात मोहन भागवतांच्या वक्तव्याविरोधामध्ये युवक काँग्रेसचं आंदोलन। RSS सरसंघचालक मोहन भागवत यांच्या इंदोरमधील वक्तव्याचा निषेध करणार। राम मंदिर बनवल्यानंतर खऱ्या अर्थाने भारताला स्वातंत्र्य मिळालं असं भागवत यांचं विधान होतं। गोंदिया विधानसभा मतदारसंघात काँग्रेसला धक्का। नाना पटोलेंचे खंदे समर्थक आणि जिल्हा काँग्रेसचे महासचिव नीलम हलमारे हे भाजपामध्ये गेलेत। कार्यकर्त्यांकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप आहे। छत्रपती संभाजीनगरचे माजी विभागीय आयुक्त मधुकर राजे आर्दड अजितदादा गटामध्ये प्रवेश करणार आहेत। उद्या अजित पवारांच्या उपस्थितीमध्ये जाहीर प्रवेश। ठाकरे गटाचे नेते माजी आमदार दीपक साळुंखे यांच्यावर बँक फसवणूक प्रकरणी गुन्हा दाखल झालाय। सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमध्ये 11 कोटींची फसवणूक केल्याचा आरोप आहे। साळुंखेंसह 23 संचालकांवर गुन्हा दाखल झालाय। संभाजीनगरमध्ये संतोष देशमुख आणि सोमनाथ सूर्यवंशी कुटुंबियांचं विभागीय आयुक्तांना निवेदन। अंबादास दानवे, इम्तियाज जलील यांच्या उपस्थितीमध्ये विभागीय आयुक्त दिलीप गावंडे यांना धनंजय मुंडे देशमुखांनी निवेदन दिलेलं आहे। वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावर उद्या केज न्यायालयामध्ये सुनावणी। कराडचे वकील अशोक कवडे यांची माहिती। वाल्मिक कराडचा पी असल्याच्या सूरज कांबळेकडे हार्वेस्टरसाठी आम्ही पैसे दिल्याच्या शेतकऱ्यांची यादी आहे आणि माढ्याचे हार्वेस्टर मालक अमर पालकर यांची ही टीका। तर लक्ष्मण हाके पाकिट घेऊन बोलत असल्याचाही आरोप। आंबेडकर अनुयायींच्या लॉंग मार्चचा आजचा तिसरा दिवस आहे। बोरी इथल्या हा मार्च जिंतूरकडे आता मार्गस्थ झाला आणि मार्चचा मुक्काम आज परभणीत असेल। क्रांती शुगर कंपनीच्या 9 संचालक आणि महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेच्या 2 अधिकाऱ्यांच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल झालेला आहे। पारनेर सहकारी साखर कारखाना विक्रीमध्ये गैरव्यवहार झाल्याचा आरोप आहे। पालघर जिल्हा परिषद आणि 8 पंचायत समितीवर आता प्रशासकीय राज असेल। निवडणूक लांबल्यानंच आता प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या हाती कामाची धुरा। केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाकडून गोदावरीसह 5 नद्यांच्या स्वच्छतेचा कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे। नाशिक महानगरपालिकेचा 2780 कोटींचा नमामि गोदा हा प्रकल्प गुंडाळला जाण्याची शक्यता आहे। परभणीत प्रशासनाच्या विरोधानंतर देखील स्वाभिमानी शेतकरी यांच्याकडून आता शेतकऱ्यांच्या प्रश्नावर जलसमाधी आंदोलन। गोदावरी नदीपात्रामध्ये उतरून आंदोलकांचा आक्रमक पवित्रा। सांगलीच्या शिराळात श्रमिक मुक्ती दलाच्या नेतृत्वाखाली प्रकल्पग्रस्तांच्या आंदोलनाचा आजचा 10वा दिवस आहे। शासनानं प्रकल्पग्रस्तांच्या 4 पिढ्या बर्बाद केल्यात, आंदोलकांचा हा आरोप। परभणीच्या पूर्णा तालुक्यातील धानोरा काळे मध्ये स्वाभिमानीकडून जलसमाधी आंदोलन। पुण्याच्या जुन्नरमधील पिंपळगाव जोगामधील धरणातून कालव्याला आवर्तन सुरू झालंय। लाखो लिटरच्या गळतीमुळे कालव्याच्या लगतच्या पिकांना फटका बसलाय। नाग नदी प्रदूषण निर्मूलन प्रकल्प लवकरच सुरू होणार आहे। 5 टप्प्यामध्ये राबवला जाईल हा प्रकल्प आणि टाटा कन्सल्टन्सी इंजिनियर्सची प्रकल्पासाठी निवड झाली आहे। बीडमध्ये राज्य परिवहन महामंडळाच्या बसने 5 जणांना चिरडलेला आहे। 3घांचा जागीच मृत्यू झालाय, 2 जण जखमी आहेत। या अपघातानंतर संतप्त ग्रामस्थांकडून बसची जाळपोळ करण्यात आली आहे। परळी रोडवरील घोडका इथला हा प्रकार आहे। जालन्यात अवैध गर्भलिंग निदान आणि गर्भपात प्रकरणी 9 डॉक्टरांसह 12 जण रडारवर आहेत। तर आतापर्यंत एकूण 14 जणांना अटक झालेली आहे। आरोपींना 22 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी। नारायणगाव अपघात प्रकरणामध्ये आयशर चालकाला 4 दिवसांची पोलीस कोठडी तर एसटी बस चालकाला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी। नारायणगावमध्ये झालेल्या अपघातामध्ये 9 जणांनी जीव गमावलेला होता। जळगावच्या पिंपराळा हुडकोमध्ये जुन्या वादातून कुटुंबावर झालेल्या या प्राणघातक हल्ल्यामध्ये तरुणाचा मृत्यू झालेला आहे। जखमी झालेल्या 5 जणांवर वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू आहेत। बुलढाण्यातील केसगळती प्रकरणाला कृषी विभाग आणि जिल्हा प्रशासन जबाबदार। केसगळती प्रकरणावरून रविकांत तुपकरांची टीका। नाशिकच्या पालखेड दाव्या कालव्यामधून पिण्यासाठी आणि सिंचनासाठी आवर्तन। येवला आणि मनमाडमध्ये पाण्याची टंचाई निर्माण झाल्याने पाणी सोडण्याची मागणी करण्यात आलेली होती। नाशिक छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील पिंपळस रामाचे ते येवला चौपदरी काँक्रिटी रस्त्याच्या कामाला सुरुवात झाली आहे। चौपदरी रस्त्याच्या काँक्रिटीकरणासाठी 570 कोटींचा खर्च होणार आहे। पालघर जिल्ह्यामधून राज्यस्तरावर 13 विज्ञान प्रकल्पांची निवड। प्राथमिक गटामधून 5, माध्यमिक गटातून 5 आणि शिक्षकांचे शैक्षणिक साहित्य असं 13 प्रकल्प राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनात मांडले जातील।
वाशिमच्या विद्याभारती शाळेमध्ये हळदी कुंकू कार्यक्रम उत्साहानं संपन्न झाला। उपक्रमामध्ये शिक्षिका आणि पालकांमधील संबंध दृढ होण्यावर भर देण्यात आला आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून मन की बात या कार्यक्रमामध्ये वाशिम जिल्ह्यातील आता स्टार्टअप इंडियाच्या कामाचं कौतुक करण्यात आलेलं आहे। जिल्ह्यात सुरू असलेल्या उद्योगांना मोदींकडून शुभेच्छा। प्रयागराज कुंभमेळा विशेष रेल्वेला कराडसह सांगली आणि किर्लोस्करवाडीमध्ये थांबा मंजूर। मध्य रेल्वेच्या निर्णयामुळे पश्चिम महाराष्ट्रामधील भाविकांना कुंभमेळ्याला जाणं सोयीचं होणार आहे। सांगलीत श्रीराम कथा आणि नामसंकीर्तन सोहळ्याच्या निमित्तानं भव्य शोभायात्रा। शोभायात्रेमध्ये हत्ती, घोडे, उंटासह 20 प्रकारच्या पारंपरिक वाद्यवृंदांचा सहभाग। पुण्याच्या भोरमार्गे मांढरदेवीला जाणाऱ्या घाट रस्त्यावर वाहनांच्या रांगा। साताऱ्यामधील मांढरदेवी यात्रेच्या निमित्तानं दर्शनासाठी जाण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी। सांगलीच्या इस्लामपूरमधील सद्गुरू आश्रमशाळेच्या विद्यार्थ्यांना कायद्याचे धडे। गुड टच, बॅड टच, सायबर क्राईम, डिजिटल अरेस्ट, बालविवाह, पॉक्सो कायदा आणि सायबर गुन्हेगारीबद्दल मार्गदर्शन। जळगावात चक्क महानगरपालिकेच्या उद्यानात दिवसाढवळ्या 5 झाडांची कत्तल करण्यात आली आहे। कुठलीही परवानगी न घेता 25 ते 30 वर्ष जुनी झाडं तोडण्यात आलेली आहेत। गुन्हे दाखल करून कठोर कारवाई करण्याची मागणी। लातूरच्या अंदलसं गावामध्ये मांजरा नदीमधून शेतकऱ्यांचा कढईतून जीवघेणा प्रवास सुरू आहे। मांजरा नदीवर पूल नसल्यानं शेतकऱ्यांची अडचण होते। तातडीनं पूल उभारण्याची ग्रामस्थांची मागणी। पिंपळगाव बसवंतमधील शरदचंद्र पवार कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गेल्या वर्षभरात कांदा विक्रीमधून 1100 कोटी रुपयांची उलाढाल। नंदुरबारमध्ये कोंबड्यांचा आहार आणि औषधाची किंमत वाढल्यानं पोल्ट्री व्यावसायिक आर्थिक संकटात सापडलाय। पोल्ट्री व्यावसायिकाला चालना देण्यासाठी मदतीचं आवाहन। नांदेडमध्ये सोयाबीनच्या दरात 400 रुपयांनी घसरण झाली आहे। सोयाबीनला हमीभावापेक्षा कमी दर मिळत असल्यानं शेतकरी संकटात। सोलापूरच्या करमाळामध्ये पशुधनाच्या भावामध्ये सातत्यानं वाढ होते। दुधाचे दर मात्र जैसे थेच। दुधास 60 रुपये हमीभाव देण्याची दूध उत्पादक शेतकऱ्यांची मागणी आहे। वर्ध्यात राज्यस्तरीय शास्त्रीय गायन स्पर्धा, 23 स्पर्धकांचा सहभाग। रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद। सत्यनारायण बजाज सार्वजनिक ग्रंथालय, गुरुवर्य सुरेशराव चौधरी स्मृती प्रतिष्ठान यांच्या वतीनं आयोजन। भाजी खरेदीसाठी जात असलेल्या भाजी विक्रेत्याला चोरट्यांनी लुटलंय। घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे। नांदेड शहरामध्ये चोरी, लुटमारीच्या घटनांमध्ये वाढ झाली। पोलिसांनी गस्त वाढवण्याची मागणी आहे। ठाण्याच्या कल्याणमध्ये पोलिसांच्या गाडीमधून पळालेल्या सराईत चोरट्याला पोलिसांकडून अटक। 5 तासांच्या अथक प्रयत्नांनंतर फरार चोरट्याला पकडण्यात यश आलंय। ठाण्यातील शहाड परिसरामध्ये 4 ते 5 महिला टोळीची दहशत आहे। आता बंद घरांचे टाळे तोडून मौल्यवान तांब्याच्या भांड्यांसह रोकड लंपास करण्यात आलेली आहेत। घटना सीसीटीव्हीमध्ये कैद। पुण्याच्या राजगड तालुक्यामधील मेट पिलावरे गावच्या परिसरात गेल्या 5 ते 6 दिवसांपासून बिबट्याचा वापर आहे। परिसरामधील नागरिकांना बिबट्या दिसत असल्यानं भीतीचं वातावरण आहे। गोंदिया शहरातील जनता कॉलनीत झालेल्या चोरीचा 24 तासात उलगडा। चोरी करणाऱ्या अल्पवयीन मुलाकडून 73,000 दागिने हस्तगत करण्यात आले। गुन्हे अन्वेषण विभागाची कारवाई आहे। भंडारा जिल्ह्यात सुगंधित तंबाखूची तस्करी करणाऱ्या दोघांना अटक। 2 वाहनांसह 12 लाखांचा मुद्देमाल जप्त। भंडाराच्या लाखांदूरमध्ये नफा मिळवून देण्याचा आमिष दाखवून फसवणुकीचा प्रकार उघड। 7 गुंतवणूकदारांची 1,16,00,000ची फसवणूक। 5 आरोपींच्या विरोधामध्ये लाखांदूर पोलिसात गुन्हा दाखल। भंडारा जिल्ह्यात अवैध रेती वाहतुकीवर कारधा पोलिसांची कारवाई। 3 ट्रक आणि रेतीसह 1,31,00,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे। बुलढाण्याच्या चिखलीमध्ये खामगाव जालना महामार्गावर भरधाव ट्रकची दुचाकीला धडक। या अपघातामध्ये दुचाकी स्वाराचा मृत्यू झाला आहे। बारामती तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये एक युवकावर कोयत्यानं हल्ला। नात्यातील मुलीसोबत कॅफेमध्ये बसल्याचा जाब विचारल्याच्या कारणावरून हा हल्ला झालाय। आरोपी नागेश गोफने याच्यावर गुन्हा दाखल। बुलढाण्याच्या मेहकरमध्ये शाळकरी अल्पवयीन मुलीवर दोघांकडून अत्याचार। दोघांविरोधात गुन्हा दाखल झालाय। बुलढाण्याच्या लोणारभूमी अभिलेख भूकरमापक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यामध्ये 60,000ची लाच स्वीकारताना रंगेहात पकडलंय। आरोपी उमेश सानपवर गुन्हा दाखल। दिशा कॉम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन येत आहे कॉम्प्युटर प्रशिक्षणातील सगळ्यात मोठी डिस्काउंट ऑफर, बिग डिस्काउंट डील्स। अधिक माहितीसाठी तुमच्या जवळच्या दिशा कॉम्प्युटर इन्स्टिट्यूटच्या शाखेत जाऊन संपर्क करा।